बुलेटिनमध्ये स्वागत। पहिली बातमी पुण्यातून आहे। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची पुण्यामध्ये आज बैठक आहे। पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधतील। पुण्यामधला काय कल आहे तो राज ठाकरे समजून घेतील। अजून सुद्धा युती संदर्भात घोषणा झालेली नाही, पण महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत। तसं असताना राज ठाकरे हे दौरे करायला लागलेले आहेत। पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत ते आज बैठक घेणार आहेत। निवडणुकीचं बिगुल वाजल्यावर दौरे सुरू झालेले आहेत। पुण्यातला राज ठाकरेंचा दौरा कसा असेल, का फक्त बैठक करून ते परत येतील हे बघणं महत्त्वाचं आहे। पण पुण्यामध्ये राज ठाकरे जाणार आहेत आणि पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। अजून युतीची घोषणा व्हायची आहे, त्यामुळे युतीबाबत काय निर्णय घेतला जातो आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कशी तयारी करायची या सगळ्या संदर्भात या पुण्यातल्या बैठकीत चर्चा होऊ शकते। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारूया। अभिजित, राज ठाकरे किती वाजता पुण्यामध्ये पोहोचतील, किती वाजता बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि अजून काही इतर कामं कार्यक्रम आहेत का त्यांचे? सुवर्णा, राज ठाकरे पुण्यातल्या महत्त्वाच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। अवघ्या 15 मिनिटांपूर्वी जे आहे ते या बैठकीसाठी राज ठाकरे स्वतः मुंबईतून दाखल झालेले आहेत। सगळे पदाधिकारी जे पुणे शहरातले महत्त्वाचे पदाधिकारी म्हणजे शहराध्यक्ष असतील, इतर नेते असतील, या सगळ्यांसोबत राज ठाकरे आता बैठकीला अवघ्या 5 ते 10 मिनिटात सुरुवात होईल। नगर परिषद पुण्यातल्या एकूण 10 ते 11 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत जिल्ह्यातल्या। त्यानंतर पुणे शहर आणि पुणे पिंपरी चिंचवड शहर या 2 महानगरपालिका, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। नेमका काय कानमंत्र देणार राज ठाकरे या सगळ्यांना खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यापूर्वी 1 लाख ते 1,10,000 या पुणे शहरात बोगस मतदान असल्याचं बोललं जात होतं। बोगस मतदानाचा विषय राज ठाकरेंनी गेल्या अनेक दिवसांपासून धरून ठेवलाय। तो देखील याच्यावरती कसा कार्यक्रम देतात राज ठाकरे कार्यकर्त्यांना, घरोघरी जा असं आधीच राज ठाकरेंनी अनेक सभातून सांगितले की प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जा, मतदाराला तुम्ही ओळखलं पाहिजे, इथपर्यंत त्यांच्याशी संपर्क ठेवा। आता आजची जी बैठक आहे ना, या बैठकीत सगळे मनसेचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची म्हणजे पुण्यातल्या मनसेची पहिली फळी, त्यानंतर शाखा अध्यक्ष, विभागाध्यक्ष या सगळ्यांची बैठक आता अवघ्या 5 ते 10 मिनिटात सुरू होते। स्वतः राज ठाकरे आधी या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील। 1 to 1 राज ठाकरे सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत। प्रत्येक शाखा अध्यक्षाशी, विभागाध्यक्षाशी स्वतः संवाद साधतील आणि त्यानंतर या सगळ्या बैठकीनंतर एक संवाद देखील राज ठाकरे या कार्यकर्त्यांशी साधणार आहेत। नेमका कुठला कानमंत्र राज ठाकरे हे आपल्या भाषणातून किंवा आपल्या बैठकीतून या कार्यकर्त्यांना देतात। अवघ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, पुणे महापालिका महत्त्वाची निवडणूक मनसेसाठी आहे, कारण ठाकरे गटासोबत जर मुंबई ठाणेमध्ये युती झाली तर पुणे शहरात नेमकं काय करायचं, पुणे शहरात ठाकरे गटासोबत जायचं की स्वतंत्र महानगरपालिका लढवायची, या सगळ्या बोगस मतदान असेल, येणारी निवडणूक असेल, नगर परिषद, नगरपंचायत असेल, या सगळ्याचा एकूणच शहरातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज ठाकरे आढावा घेतील आणि पुढचा कार्यक्रम जो आहे तो पुणे शहरातील कार्यकर्त्यांना देतील। सुवर्ण, नक्की अभिजित, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। पुढची महत्त्वाची बातमी आपण पुण्यातून बघूया। पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना फटकारलंय। राज ठाकरे यांच्याकडून बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली आहे। काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं हे दाखवा असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारलेलं आहे। मतदार याद्या पूर्ण केल्या का नाहीत, मतदार याद्या तयार करा आणि मगच या असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावलेलं आहे। ज्यांनी काम केलं नाही त्यांना काढून टाकण्याचे राज ठाकरेंनी आदेश सुद्धा दिले। पुण्यामध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यामध्ये राज ठाकरे यांनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलेलं बघायला मिळतंय। राज ठाकरे यांच्याकडून बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देतात। अभिजित, खरं तर आजचा हा मेळावा असेल पदाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण आगामी महापालिका किंवा इतर निवडणुकांसाठी आता मनसे ॲक्शन मोडमध्ये दिसते। नेमकं काय काय या बैठकीमध्ये घडलेलं आहे? अमित, बरोबर 1 तासापूर्वी पुण्यात राज ठाकरेंची बैठक जी आहे ती सुरू झाली होती। जे पुणे शहरातले पदाधिकारी आहेत त्यांची येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाची बैठक होती आणि याच बैठकीत राज ठाकरेंनी या पदाधिकाऱ्यांनी झापलेलं पाहायला मिळते। शाखा अध्यक्षांनी आतापर्यंत काहीही काम केलं नाहीये, काम का केलं नाही असा सवाल राज ठाकरेंनी या सर्व शाखाध्यक्षांना विचारलाय। तुम्हाला ज्या मतदार याद्या तयार करायला सांगितल्या होत्या त्या याद्या तयार का झाल्या नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी केला। एवढंच नाही तर ज्या पदाधिकाऱ्यांना काम जमत नाही त्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घ्या असे
खरं तर स्ट्रिक्ट आदेश राज ठाकरेंनी इथल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले पाहायला मिळते. तुम्हाला जर काम जमत नसेल तर पदावरती राहू नका. या पुढे माझ्यासमोर येताना बैठकीसाठी येताना ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्या तयार असतील तरच या. गेल्या 1 महिन्यापासून हा सगळा मुद्दा जो आहे तो राज ठाकरेंनी उचलून धरलेला आहे. मतदार याद्या तयार करा, प्रत्येक घराघरात जा. जो बोगस मतदान होते त्याच्या विरोधात राज ठाकरेंनी हा आवाज उठवलेला आहे आणि राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना इथपर्यंत सूचना दिल्या होत्या अमित की जे मतदार आहेत त्यांच्या घरात इतके वेळेस जा की तुम्ही त्याला आणि त्याने तुम्हाला ओळखलं पाहिजे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात काम झालं नाहीये असा एक जे आहे अगदीच. आणि या राज ठाकरेंच्या दौऱ्यावर इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील याचा आढावा तुमच्याकडून घेतला. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची महत्त्वाची